मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सुद्धा एका प्रश्नाचं उत्तर शोधत आहे. यंदा मान्सून नेमका कधी येणार आणि त्याहून मोठा प्रश्न म्हणजे पंजाब रॉडक यांचा अंदाज खरा ठरणार की पुन्हा एकदा त्यांच्या चर्चेचा विषय ठरणार. कारण सध्या सोशल मीडियावर पंजाब रॉडक यांच्या अंदाजाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही जण त्यांना हवामानाचा अचूक अभ्यास म्हणतात, तर काही जण त्यांना फ्रॉड असल्याचा आरोप करत आहेत. यामागचं सत्य काय आहे, चला जाणून घेऊया. यंदा अल निनो प्रभावामुळे मान्सून उशिरा येईल अशी भीती व्यक्त केली जात होती. 14-16 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला, पण जूनचा पहिला आठवडा संपत आला तरी केरळमध्ये अधिकृत प्रवेश झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने म्हणजेच IMDने दिलेल्या माहितीनुसार 4 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 10 ते 11 जूनपर्यंत तळ कोकणात आणि 18 ते 19 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचू शकतो. मात्र या दरम्यान पंजाब रॉडक यांनी धक्कादायक अंदाज वर्तवला. त्यांच्या मते 7 जूनपासून 14 जूनपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागात नद्या नाले उभरून वाहतील, गारपीट होईल आणि काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होईल. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठा पाऊस पडण्याचा दावा त्यांनी केला. यामुळे अनेक शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. पण इथेच मोठा प्रश्न निर्माण होतो, कारण पंजाब रॉडक यांचा अंदाज आणि IMDने अंदाज यामध्ये बराच फरक दिसतो. हवामान अभ्यासक अशोक तोडकर यांच्यानुसार मान्सूनची प्रगती तुलनेने हळूहळू होईल आणि राज्यभर पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस लागतील. मग नेमका कोणाचं ऐकायचं? खरं सांगायचं तर पंजाब रॉडक यांचे अंदाज यापूर्वी बरोबर ठरले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. मात्र काही वेळा त्यांचे अंदाज पूर्णपणे चुकल्याचंही पाहायला मिळतं. त्यामुळे कोणत्याही एका अंदाजावर अवलंबून राहणं शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं. हवामान ही सतत बदलांनी प्रक्रिया आहे आणि अधिकृत निर्णय घेताना IMDच्या सूचनांना प्राधान्य देणं आवश्यक आहे. सध्या पडणारा पाऊस अनेक ठिकाणी अवकाळी स्वरूपात असल्याचं हवामान विभागाचं म्हणणं आहे. त्यामुळे काही पेरणी करण्याऐवजी अधिकृत मान्सूनची हवामानाची वाट पाहणं सुरक्षित ठरू शकतं. विशेषतः मोठी आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. आता तुमचं मत काय? पंजाब रॉडक यांचे अंदाज तुम्हाला कितपत विश्वासार्ह वाटतात? त्यांच्या अंदाजामुळे तुम्हाला फायदा झाला आहे की नुकसान? खाली कमेंट करून अनुभव नक्की सांगा. आणि अशाच हवामान आणि मान्सून अचूक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. जय जवान जय किसान.